मित्र, शिवसेनेचे केवळ 6 खासदार फुटले नाहीत तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला दुसऱ्यांदा सुरुंग लावलेला आहे. म्हणजे मराठी माणसाच्या अस्मितेवर राजकीय स्वार्थाचा हा मोठा घाला घातला गेला आहे. एकनाथ शिंदे यांना पुढे करून भारतीय जनता पक्षानं अत्यंत घाणेरडं राजकारण सुरू केलेलं आहे आणि याचा संताप शिवसेना पहिल्यांदा फोडल्यापासून सुद्धा जनमानसामध्ये दिसतो. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांनी मराठी माणसाला नेस्तनाबूत करण्याचा जो हा प्रयत्न सुरू केला आहे त्यावर प्रचंड संताप व्यक्त होताना दिसतो. फुटलेल्या गद्दारांनी खरं तर त्यांची राजकीय आत्महत्याच केली आहे असं सुद्धा आता म्हटलं जाऊ लागलं आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा फोडल्यामुळं शिवसेनेचे कार्यकर्ते संतापणार, चिडणार, इथवर सगळं काही ठीक आहे हो, पण यावेळी सामान्य माणूस सुद्धा या घाणेरड्या राजकारणाचा मनापासून निषेध करू लागलेला आहे. आता बघा, हा सामान्य माणूस निवडणुकीच्या वेळेला काय करील की पुन्हा एकदा आमिषाला बळी पडून देशाचं, राज्याचं वाटोळ करण्यासाठी हातभार लावेल हे काही सांगता येत नाही. पैसा बोलता है, 5 वर्ष कोकलायचं आणि मतदानाच्या आदल्या दिवशी जे करायचं ते करायचं. पण मुंबईत मात्र आता जनताच समोर आलेली आहे. मुंबईमध्ये सामान्य जनतेनं बॅनर लावून आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. याशिवाय राज ठाकरे यांना सुद्धा एक मोठं आवाहन केलं आहे. शिवसेना फोडाफोडीच्या पार्श्वभूमीवर या बॅनरला अनन्यसाधारण महत्व आलं आहे. आम्ही गिरगावकर या ग्रुपकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील खासदार फुटीनंतर मोठं होर्डिंग लावलं आहे. या होर्डिंग मध्ये राज आणि उद्धव यांचा मोठा फोटो दिसतो आणि त्याखाली समस्त गिरगावकरांकडून ठाकरे बंधूंना एक खुलं पत्र लिहिण्यात आलेलं आहे. या पत्रात काय मजकूर आहे बघा. प्रति माननीय ठाकरे बंधू, आता आपणच मराठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आहात. अनेक जण पाठीत सुरा खुपसून पक्षाशी गद्दारी करून निघून गेले, मात्र आज देखील लाखो निष्ठावंत मराठी तुमच्याच सोबत होते आणि मरेपर्यंत राहणार. आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपण दोघांनी मिळून एकत्र जाहीर सभा घेऊन तमाम मराठी लोकांसाठी आदेश द्यावा. तो असा की सत्ता असो किंवा नसो, मराठी आणि महाराष्ट्रासाठी कोणाचीही पर्वा न करता मराठी अस्मितेकरिता जे विरोधात असतील त्यांना सरळ तुडवून सरळ करा. या आदेशाची वाट पाहत आहोत. यापुढे जो पक्ष मराठी लोकांचा विचार करणार आम्ही त्यांच्या सोबत असणार, मग तो नेता कोणत्याही पक्षाचा असो. या बॅनरमधून मराठी माणसाच्या मनातल्या भावना, मनातली चीड, संताप व्यक्त झालेला आहे आणि त्याचबरोबर या घाणेरड्या फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल असलेली चीड सुद्धा व्यक्त केलेली आहे. आता या बॅनरवरून किंवा या आवाहनानंतर राज ठाकरे कोणती भूमिका घेतात हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. शिवसेनेमध्ये जी तोडफोड करण्यात आलेली आहे त्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आधीच आपली नाराजी अगदी स्पष्टपणे व्यक्त केलेली आहे. जे काही देशामध्ये सुरू आहे ते योग्य नाही. आपण कोणत्या तरी एका पक्षाकडून चिन्ह घेऊन निवडणूक लढवत असतो. त्या पक्षाची विचारधारा घेऊन आपण निवडणूक लढवतो. लोकही त्या पक्षाला, पक्षाच्या चिन्हाला आणि विचारधारेला मतदान करतात. अशा वेळी पक्ष बदलला जातो. त्यामुळं त्या पक्षाचा तर अवमान होतोच, पण लाखो लोक जे मतदान करतात त्यांच्या मताचा देखील अवमान होतो. भारतीय जनता पक्षाकडून हा पक्ष फोड, तो पक्ष फोड असं जे काही सगळं सुरू आहे, सध्या देशात लोकांची पोरं आपल्या कडेवर घेऊन फिरायचे दिवस आलेले आहेत असा टोला नांदगावकरांनी लगावलेला होता. समाजामध्ये तुम्ही किती योगदान देता यावर सगळ्या गोष्टी उभ्या राहतात. ठाकरे आणि पवार या 2 कुटुंबियाच्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरत असतं. अशा वेळी हे उद्ध्वस्त करण्याचं स्वप्न असेल तर लोक असं उद्ध्वस्त करू देणार नाहीत, कारण त्या कुटुंबानं तेवढं योगदान दिलेलं आहे.
आमच्यासारख्या सामान्य व्यक्तीला एवढ्या मोठ्या पदावर नेऊन बसवलं, त्यामुळं आपण काय होतो याची जाणीव असली पाहिजे असा टोला नांदगावकरांनी बंडखोरांचा थेट उल्लेख न करता लगावलेला आहे. बघा, राजकारणाचा एवढा चिखल केलेला आहे, एवढी घाण करून ठेवलेली आहे, लोकांनी दिलेल्या मताचा सुद्धा सरळ सरळ लिलाव होऊ लागला आहे. म्हणून जनतेला आता गप्प राहून चालणार नाही आणि त्याची सुरुवात आता गिरगावकरांनी तर केलेली दिसते. ही जनता जेव्हा रस्त्यावर येईल ना, तेव्हा हे भाडोत्री, विकाऊ, खोकेबाज, बेईमान, गद्दार या सगळ्यांची अवस्था खूप वाईट होईल मित्रांनो. आता गिरगावकर तर म्हणाले तुडवून सरळ करा. तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा, तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.